नमस्कार. हाय. झालं का दुपारचं जेवण? तर आमची चालली बघा भाजी निवडायची. सुनबाई करती स्वयंपाक. एक जण लोळतंय. आमची किकी बाहेर खेळायला लागली. तुमचं काय चाललंय? तर बघा आम्ही आणली उसावरची शेंग. हे बघा, ह्याला आम्ही उसावरची शेंग म्हणतो. तुमच्या इकडं काय म्हणतात? ह्याला वालपण काय नाही, घेवडा पण म्हणतात वाटतं, पण आम्ही ह्याला उसावरची शेंग म्हणतो. तुमच्या इकडं काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि बघा भाजीला काय काय आणले. शिमला मिरची, ढोबळी मिरची, त्याच्यानंतर वांगी, एवढं सगळं भाजीला आणले. रात्री वांग केलं होतं, अर्धा किलो आणली होती. मग रात्री वांग केलं होतं. मग आता सकाळी काल मी मटकी भिजत घातली होती, तर मग ती सकाळी मटकीची भाजी बनवली. म्हणलं आता ही पापडी म्हणजे उसावरची शेंग निवडून ठेवावी. आमच्या इकडं उसावरची शेंगच ह्याला म्हणतात. एक जरी वेल लावला तरी खूप सारी येतात. गावाकडे लावतात लोक सगळे दारामध्ये आपापल्या. आता ती शेंग मी निवडते. म्हणलं हिला उद्याच्याला सकाळी डब्याला करावी. आणि संध्याकाळी शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची भरून करायची. तर ढोबळी मिरची भरून कसे करतात मी ह्याची संध्याकाळी रेसिपी टाकणार आहे, तर नक्की व्हिडिओ बघा. इथं चाललंय माझं भाजी निवडायचं. मला ह्या भाजीमधल्या ना ह्या बिया खूप आवडतात खायला, त्याच्यामुळं ही भाजी खूप आवडते. ह्याच्यामध्ये बिया असतात म्हणून मी बनवत असते. आणि आमच्या घरात सगळेच खातात आवडीनं. असं काय नाही भाजी की ही नको ती नको असं काय कुणी करत नाही, सगळेच आवडीनं खातात. आता बघा आमचं पोरगं सुनबाईला स्वयंपाकात मदत करतोय, चपात्या शिकायला लागले. बघा तिकडं हसायला लागले ती चपात्या करता करता. आज काय घरी ते काहीतरी आलंय ना मतदानाचं, की सगळ्याचीच नावं सांगायची, आपल्या आईवडिलांचं, नंतर माहेरचं. चांगलं केलंय. माहेरचं नाव कुठेतरी निघतंय म्हणायचं. वडिलांचं नाव म्हणजे आपल्या वडिलांचं नाव, नंतर आईचं नाव, असं सगळे नावं सांगायची. आडनाव, परत वडिलांचं पूर्ण नाव. म्हणजे आमच्या भरलेत, माझ्या जावच्या पुरीनं फॉर्म भरलेत. तुमचे फॉर्म भरून झाले का तर भरा. आणि फॉर्ममध्ये माहिती विचारतात बघा, म्हणजे माझं नाव, माझ्या नवऱ्याचं नाव, त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं नाव, माझ्या आईचं, आणि वडिलांच्या वडिलाचं पण नाव, म्हणजे आपल्या आजोबांचं पण नाव माहिती पाहिजे. कुणाकुणाला आजोबांचं नाव माहिती नसतं, तर आपल्या आजोबांचं पण नाव लिहितात. तर सगळी माहिती घेऊन तुम्ही पूर्ण फॉर्म भरा, म्हणजे तुमचं मतदान यादीमध्ये नाव राहील. तर माझा तर भरलाय आमच्या जावच्या पुरीनं, कारण आमचं मतदान हे गावाकडंच आहे, त्याच्यामुळं आमचं गावाकडंच होतं. भैया ते मटकीचं आण रे, मला मटकीला मोड आलेले दाखवू दे माझ्या सबस्क्रायबरला. फ्रीजमध्ये आहे बघ, तर मी तुम्हाला दाखवते. मटकीला मोड बघा किती छान आले. काल 11 वाजता मी भिजत घातली होती आणि रात्री बांधून ठेवली होती. तर बघा ह्या का मटकीला मोड कसे आले. तुम्हाला दिसतात का नाही ते माहिती नाही, पण हे बघा एकदम असे मोठे मोठे मोड आलेत मटकीला. त्यातली मी अर्धी केली आणि अर्धी ठेवली. म्हणलं मिसळ पाव नाहीतर मग आपलं नाश्त्याला होईल. सकाळी नाश्त्याला पोरावांना हीच दिली होती. काय करायचं, शिजवायची, शिजवताना थोडं मीठ टाकायचं आणि मग सकाळी नाश्त्याला मटकी द्यायची. कारण मोड आलेली मटकी खाल्लेली कधी पण चांगली असतात. आमच्या इथं भांडणं लागली वाटतं. हां, भांडणंच लागली.
जाऊ द्या, काय करायचं आपल्याला लोकांच्या ह्याच्यामध्ये लोक खूप नाही जायचं बघायला. हे बघा आमच्या पोराने चपाती बनवली आहे, बघा कशी छान आहे का चपाती. लग्न झाल्यावर बघा पोरं बायकोला मदत करायला चपात्या पण शिकते ती. तर या चपाती खायला पोराच्या हातची. त्याच्या मामीला दाखवते बघा, मामी पण त्याची व्हिडिओ बघितली. तर बघा भाभी चपाती कशी बनवली तुमच्या भाच्यानं. तर या जेवायला. धरा किरण घेऊन जा. तर अशीच मटकी भिजत घालायची, तुम्हाला एकदा भिजत घातल्यावर पण दाखवते. तर चला, व्हिडिओ आपला मोठा होतोय. व्हिडिओ नक्की बघत जावा, लाईक करत जावा, सबस्क्रायबर करत जावा आणि मेन म्हणजे कमेंट करत जावा. तर या उद्याच्याला रेसिपी बघायला, ह्या भाजीची पण रेसिपी टाकणार आहे आणि संध्याकाळी ढोबळी मिरचीची पण टाकणार आहे भरून. तर चला, बाय.